नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. कसे आहात सगळेजण? तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 28 एप्रिलचे कांद्याचे बाजारभाव बघणार आहोत. कोणत्या बाजार समितीला कशी आवक आणि किती बाजारभाव आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता शेतमाल कांदा आहे आणि आजची तारीख आहे 28/4/2026. तर आज आपण पहिली बाजार समिती बघणार आहोत कोल्हापूर या बाजार समितीमध्ये 4,623 क्विंटल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 500 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,400 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1,000 रुपये. छत्रपती संभाजीनगर या बाजार समितीमध्ये 3,147 क्विंटल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 100 रुपये, जास्तीत जास्त भाव 500 रुपये आणि सर्वसाधारण भाव 300 रुपये. चंद्रपूर गजवड या बाजार समितीमध्ये 820 क्विंटल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 1,100 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,400 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1,200 रुपये. रावरी या बाजार समितीमध्ये 8,107 क्विंटल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 100 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,300 रुपये आणि सर्वसाधारण भाव 700 रुपये. मुंबई कांदा बटाटा मार्केट या बाजार समितीमध्ये 9,144 क्विंटल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 700 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,400 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1,050 रुपये. खेड चाकण या बाजार समितीमध्ये 100 क्विंटल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 500 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,000 रुपये आणि सर्वसाधारण भाव 800 रुपये. दौंड केडगाव या बाजार समितीमध्ये 1,447 क्विंटल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 100 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,100 रुपये आणि सर्वसाधारण भाव 800 रुपये. शिरूर कांदा मार्केट या बाजार समितीमध्ये 955 क्विंटल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 200 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,200 रुपये आणि सर्वसाधारण भाव 700 रुपये. विटा या बाजार समितीमध्ये 40 क्विंटल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 800 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,100 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1,000 रुपये. सातारा या बाजार समितीमध्ये 1,077 क्विंटल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 700 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,300 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1,000 रुपये. जुन्नर आळेफाटा या बाजार समितीमध्ये 2,987 क्विंटल चिचवड या कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 700 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,310 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1,000 रुपये. कराड या बाजार समितीमध्ये 99 क्विंटल हलवा या कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 500 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,300 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1,300 रुपये. सोलापूर या बाजार समितीमध्ये 15,153 क्विंटल लाल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 100 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,400 रुपये आणि सर्वसाधारण भाव 600 रुपये. अमरावती फळ आणि भाजीपाला या बाजार समितीमध्ये 448 क्विंटल लाल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 400 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,600 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1,000 रुपये. धुळे या बाजार समितीमध्ये 861 क्विंटल लाल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 200 रुपये, जास्तीत जास्त भाव 880 रुपये आणि सर्वसाधारण भाव 690 रुपये. नागपूर या बाजार समितीमध्ये 2,040 क्विंटल लाल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 1,000 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,200 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1,150 रुपये. यावल या बाजार समितीमध्ये 500 क्विंटल लाल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 950 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,290 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1,180 रुपये. सांगली फळे भाजीपाला या बाजार समितीमध्ये 2,401 क्विंटल लोकल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 300 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,550 रुपये आणि सर्वसाधारण भाव 925 रुपये. पुणे पिंपरी या बाजार समितीमध्ये 2 क्विंटल लोकल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 800 रुपये, जास्तीत जास्त भाव 800 रुपये आणि सर्वसाधारण भाव 800 रुपये. पुणे मुशी या बाजार समितीमध्ये 336 क्विंटल लोकल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 400 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,000 रुपये आणि सर्वसाधारण भाव 700 रुपये. वडूज या बाजार समितीमध्ये 60 क्विंटल लोकल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 100 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,000 रुपये आणि सर्वसाधारण भाव 500 रुपये. कामठी या बाजार समितीमध्ये 30 क्विंटल लोकल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 1,520 रुपये, जास्तीत जास्त भाव 2,020 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1,770 रुपये. कल्याण या बाजार समितीमध्ये 3 क्विंटल नंबर 1 या कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 1,000 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,200 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1,100 रुपये. कल्याण या बाजार समितीमध्ये 3 क्विंटल नंबर 2 या कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 500 रुपये, जास्तीत जास्त भाव 800 रुपये आणि सर्वसाधारण भाव 650 रुपये. नागपूर या बाजार समितीमध्ये 1,040 क्विंटल पांढऱ्या कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 1,000 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,200 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1,150 रुपये.
येवला अंदरसूल या बाजार समितीमध्ये 3000 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 150 रुपये, जास्तीत जास्त भाव 1112 रुपये आणि सर्वसाधारण भाव 851 रुपये। नाशिक या बाजार समितीमध्ये 1885 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 300 रुपये, जास्तीत जास्त भाव 1250 रुपये आणि सर्वसाधारण भाव 800 रुपये। लासलगाव निफाड या बाजार समितीमध्ये 1950 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 400 रुपये, जास्तीत जास्त भाव 1301 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1000 रुपये। लासलगाव विंचूर या बाजार समितीमध्ये 3000 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 500 रुपये, जास्तीत जास्त भाव 1216 रुपये आणि सर्वसाधारण भाव 950 रुपये। मालेगाव मुंगसे या बाजार समितीमध्ये 8500 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 100 रुपये, जास्तीत जास्त भाव 1140 रुपये आणि सर्वसाधारण भाव 750 रुपये। अकोला या बाजार समितीमध्ये 1161 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 250 रुपये, जास्तीत जास्त भाव 1255 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1011 रुपये। सिन्नर या बाजार समितीमध्ये 1432 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 200 रुपये, जास्तीत जास्त भाव 1100 रुपये आणि सर्वसाधारण भाव 850 रुपये। सिन्नर नायगाव या बाजार समितीमध्ये 708 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 100 रुपये, जास्तीत जास्त भाव 1000 रुपये आणि सर्वसाधारण भाव 750 रुपये। कळवण या बाजार समितीमध्ये 11300 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 250 रुपये, जास्तीत जास्त भाव 1725 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1000 रुपये। संगमनेर या बाजार समितीमध्ये 5061 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 200 रुपये, जास्तीत जास्त भाव 1411 रुपये आणि सर्वसाधारण भाव 805 रुपये। चांदवड या बाजार समितीमध्ये 12020 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 100 रुपये, जास्तीत जास्त भाव 1900 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1050 रुपये। मनमाड या बाजार समितीमध्ये 2000 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 350 रुपये, जास्तीत जास्त भाव 1250 रुपये आणि सर्वसाधारण भाव 970 रुपये। कोपरगाव या बाजार समितीमध्ये 3320 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 300 रुपये, जास्तीत जास्त भाव 1131 रुपये आणि सर्वसाधारण भाव 850 रुपये। पिंपळगाव बसवंत या बाजार समितीमध्ये 33600 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 300 रुपये, जास्तीत जास्त भाव 2041 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1200 रुपये। पिंपळगाव बसवंत सायखेडा या बाजार समितीमध्ये 2380 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 601 रुपये, जास्तीत जास्त भाव 1211 रुपये आणि सर्वसाधारण भाव 875 रुपये। साक्री या बाजार समितीमध्ये 2610 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 400 रुपये, जास्तीत जास्त भाव 1000 रुपये आणि सर्वसाधारण भाव 900 रुपये। भुसावळ या बाजार समितीमध्ये 149 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 500 रुपये, जास्तीत जास्त भाव 1000 रुपये आणि सर्वसाधारण भाव 800 रुपये। रामटेक या बाजार समितीमध्ये 21 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 1100 रुपये, जास्तीत जास्त भाव 1500 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1300 रुपये। देवळा या बाजार समितीमध्ये 4180 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 350 रुपये, जास्तीत जास्त भाव 1605 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1100 रुपये। नामपूर या बाजार समितीमध्ये 925 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 150 रुपये, जास्तीत जास्त भाव 1160 रुपये आणि सर्वसाधारण भाव 800 रुपये। तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये आजचे कांद्याचे बाजारभाव हे बघितलेले आहेत। जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर रोजचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।